नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्पर्धा कट्टा या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा, आरोग्य विभागातील भरतीबाबत मोठा संताप हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। कारण गेल्या अनेक महिन्यापासून आरोग्य विभागामध्ये आरोग्य मंत्र्यांकडून कधी कधी काय केलेलं आहे, 5000 तर कधी 8000 पदांची अशी भरती येणार असल्याची आश्वासने दिली जातात, बरोबर। मग काय झालेलं आहे, आरोग्य मंत्र्यांकडून ही भरती प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी 45 दिवसांचं आश्वासन दिलेलं आहे, पण ते सगळं हवेत विरलेलं आहे। दरम्यान काय झालेलं आहे, आरोग्य विभागाकडून रखडलेल्या भरतीबाबत स्पर्धा परीक्षांतर्गत तयारी करणाऱ्या इंदापूर तालुक्यामधील जे परीक्षार्थी आहेत यांनी संताप व्यक्त केलेला आहे। मग हे नेमकं प्रकरण काय आहे मित्रांनो, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नेमका जो प्रकरण झालेला आहे ते जाणूनही घेऊया की नेमका संताप कशा संदर्भात आलेला आहे आणि आरोग्य विभागा भरतीबाबत जे आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे ते सगळं हवेत का गेलेलं आहे। बघा, यांनी काय म्हटलेलं आहे, ही पुढारी वृत्तपत्रेमधील एक बातमी आहे। हे आपण जे कात्रण घेतलेलं आहे पुढारी याच्यातून पेपर मधून, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, यांनी काय म्हणलेलं आहे, गेल्या अनेक महिन्यांपासून काही आरोग्य विभाग किंवा आरोग्य मंत्र्यांकडून 5 ते 8000 पदांची ही भरती सलग आहे अशी आश्वासने दिली गेली होती, बरोबर। मग काय म्हणलेलं आहे, आरोग्य मंत्र्यांकडून ही भरती प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी त्यांनी काय केलं, 45 दिवसाचं, बरोबर, 45 दिवसांचं आश्वासन दिलं। त्यानंतर काय केलं, हे सगळं त्यांनी हवेत सांगितलं, बरोबर। दरम्यान काय केलं, आरोग्य विभागातील रखडलेल्या भरतीबाबत काय केलं, आता स्पर्धा परीक्षा जे आहेत इंदापूर तालुक्यातील त्यांनी संताप व्यक्त केला त्या परीक्षार्थ्यांनी, बरोबर आहे त्यांचं। बघा, आरोग्य विभागातील प्रतिष्ठित व्यक्ती जर आश्वासने देतात आणि ते पाळत नसतील तर इंदापूर तालुक्यातील परीक्षार्थ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। मग त्यांनी काय म्हणलेलं आहे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी म्हणाले की आरोग्य विभागातील भरतीसाठी आवश्यक असलेला जो आकृतीबंध आहे तो अद्याप मंजूर झालेला नाही, बरोबर। तसेच सेवा प्रवेश नियमाबाबतची जी प्रक्रिया रखडलेली आहे त्यामुळे भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याबाबत कोणताही ठोस अशी हालचालही त्यांच्याकडून दिसून येत नाहीये, बरोबर। त्यांनी काय म्हणलेलं आहे, वर्षानुवर्ष आपण अभ्यास करतोय, आर्थिक खर्च, त्यानंतर मानसिक ताणतणाव घेतोय, भविष्यातील अनिश्चितता यांचा सामना त्यांनी विद्यार्थी करतात, कारण जाहिरातीची वाट बघतायत, जाहिरात येत नाहीये, नुसतं आश्वासने येतात, 5000 जागा येतील, 8000 पदांची जागा येतील, पण अजून आकृतीबंधच मंजूर नाहीये किंवा अद्याप मंजूर झालेलं नाहीये। त्यानंतर सेवा प्रवेश नियमामध्ये काहीच प्रक्रिया झालेली नाहीये, ती रखडलेली आहे। तर साहजिक आहे की जे तयारी करतायत विद्यार्थी त्यांच्या मनामध्ये संताप हा येणारच आहे, बरोबर। पण त्याच्या पुढे काय म्हणलेलं बघा, मात्र आश्वासना पलीकडे त्यांच्या पदरी काहीच पडताना दिसत नाही, आताच आपण चर्चा केली। त्यानंतर दुसरीकडे राज्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्रे आहेत, त्यानंतर ग्रामीण आरोग्य संस्था यांच्या इमारती सुद्धा उभारल्या जात आहेत, तेथे मात्र आवश्यक असे मनुष्यबळ उपलब्ध नाही। त्यानंतर अनेक ठिकाणी आरोग्य सेवा मर्यादित स्वरूपात सुरू आहे, याचा थेट फटका या ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना बसत आहे, बरोबर। मग त्यांची एकच इच्छा आहे की आरोग्य विभागाने प्रलंबित आकृतीबंध तात्काळ मंजूर करावा आणि सेवा प्रवेश नियमांची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी आणि रिक्त जे तांत्रिक व इतर पदांची जी भरती आहे याची जाहिरात लवकर यावी, ती जाहिरात प्रसिद्ध करावी यांनी लवकर आरोग्य विभागाकडून नुसतं आश्वासने देऊन चालणार नाही, त्या जे पदे आहेत ती प्रशासनाने किंवा आरोग्य विभागाने जी तयारी करत आहेत स्पर्धा परीक्षेची विद्यार्थी त्यांचा विचार करून या आरोग्य विभागामध्ये काहीतरी हालचाल करता यावी यासाठीच या विद्यार्थ्यांनी हा संताप व्यक्त केलेला आहे। आणि तर अन्यथा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, अन्यथा जर राज्यभरातील विद्यार्थी संघटना आणि स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून त्यांनी काय केलेलं आहे, जर या बाबतीत नुसतं आश्वासने असे पुढे येत राहतील तर त्यांनी काय केलेलं आहे, उमेदवारांकडून तीव्र अशा आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, त्यांनी स्पष्ट पुढारी वृत्तपत्रातील ही बातमी आहे, आजची तारीख आहे 12 जून 2026। या ठिकाणी स्पष्ट विद्यार्थी संघटनांनी आणि स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा यांनी दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय या आरोग्य विभागाबाबतीत भरती बाबतीत जो विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा। आणि तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो, हीच माहिती होती, हेच नेमकं प्रकरण झालेलं आहे, घडलेलं आहे इंदापूर तालुक्यामध्ये। तर याबाबत तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो। तर भेटूया अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओ मध्ये पुढच्या वेळी, नक्कीच। धन्यवाद मित्रांनो।